स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला कोठे द्यायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी सुविधा आहे राज्य सरकारनं बंद केलेली आहे, पण ऑफलाईन सुविधा तुम्हाला कशा प्रकारे या सुविधेचा लाभ मिळेल ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचा हा फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा. आणि हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे महिला व बालिका विभागाकडे किंवा तुमच्या गावातील ज्या काही महिला जे अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे तुम्ही हा फॉर्म भरून देऊ शकता, किंवा डायरेक्टली तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महिला व बालिका विभागाचा ऑफिस असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जाऊन हा अर्ज देऊ शकता. आता या अर्जासोबत काय कागदपत्रे तुम्हाला जोडावायची आहे आणि हा अर्ज कसा भरायचा याची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघून घेऊया. आता या ठिकाणी महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. जर महिलेचं लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी लग्न झालेला तो नाव टाकायचंय, नवऱ्या आपल्या पतीचं नाव टाकायचंय आणि या ठिकाणी तुमचं आडनाव वगैरे सर्व माहिती भरून घ्यायची. आणि लग्न झालेलं असल्यामुळे तुमचं पूर्वीचं नाव टाकायचं. या ठिकाणी तुमचं काय नाव होतं लग्नापूर्वीचं पूर्ण नाव टाकायचं, वडिलांसकट नाव टाकायचं आहे. जर लग्न झालेला नसेल तर या ठिकाणी जे आहे तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाका आणि या ठिकाणी डॅश मारा आणि लग्नानंतरचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता लग्न झालेलं असेल तर या ठिकाणी टाकायचे किंवा लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी जे आहे तुम्ही हे टाका आणि लग्नानंतरचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आता तुमचं जन्मतारीख महत्त्वाचं आहे. जन्मतारीख तुम्हाला टाकावी लागेल, ज्यामध्ये तुमचं दिनांक टाकायचं आहे, महिना टाकायचा आहे आणि वर्ष टाकायचं आहे या ठिकाणी. आता जन्मांच्या ठिकाणामध्ये तुम्हाला जिल्हा टाकायचा आहे, शहर टाकायचं आहे आणि गावाचं नाव या ठिकाणी या ठिकाणी तुमचं जन्माचं ठिकाण टाका, जिल्ह्याचं नाव टाका, गावाचं तालुक्यांचं नाव टाका, ग्रामपंचायत जी नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. हा फॉर्म तुम्हाला मराठीत असल्यामुळे काही एवढी अडचण जाणार नाही, फक्त मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आता यामध्ये तुम्हाला तुमचं पत्ता टाकायचं आहे, डायरेक्ट गावाचं नाव टाका, तालुका टाका, जिल्हा टाका आणि या खाली तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या आधार कार्डवर जे असेल ते या ठिकाणी टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचं जात टाकायची, कोणत्या जातीतून तुम्ही आहात, जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती म्हणजे SC वाले आणि अनुसूचित जमात म्हणजे ST वाले. त्यानंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती म्हणजे VJ आणि भटक्या जमाती म्हणजे NT मध्ये NTA, NTB, NTC, NTD अशा प्रकारचा तुमची जात असेल. इतर मागासमध्ये OBC असेल आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC असेल आणि सर्वसाधारण मधील ओपन असेल. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. महिलेचा जन्म परराज्यात झालेला असल्यास या ठिकाणची माहिती टाकायची आहे, जर नसेल तर या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय करायचं आहे, जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर जे काही आर्थिक योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल, ज्यामध्ये PM किसान सन्मान निधी योजना आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे, या योजनेचा जर महिला लाभ घेत असेल तर या ठिकाणी त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. 500 रुपये दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल एवढं मात्र नक्की आहे. आणि विवाहित स्थिती टाकायची, तुमचं लग्न झालेलं असेल तर विवाहित करा, विधवा असाल, घटस्फोटित, परितत्व आणि निराधार या ठिकाणी टाकायचं आहे. अनेकांचा प्रश्न असेल या ठिकाणी आम्ही अविवाहित आहेत तर तुम्ही खाली या ठिकाणी अविवाहित म्हणून लिहू शकता. त्यानंतर बँकेचं तपशील द्यायचं आहे, बँकेचं नाव टाकायचं आहे, तुमचं बँकेचं नाव टाका, संपूर्ण खातेधारकांचं नाव टाका, खाते क्रमांक या ठिकाणी भरायचं आहे, IFSC कोड असेल ते टाकायचं आहे, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले आहे का ते या ठिकाणी भरावायचं आहे. आता नारी शक्तींचा प्रकार, तुम्ही सामान्य महिला हा फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडून हा फॉर्म भरून घेत असाल, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून, वार्ड अधिकारी असेल, सेतू सुविधा केंद्रावरून आणि योजनादूतवरून जर तुम्ही हा फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी ती माहिती टाकायची. जर तुम्ही घरून हा फॉर्म भरत असाल सामान्य महिला असं सिलेक्ट करा. त्याचबरोबर खालील तुम्हाला कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागेल.
सर्वात महत्त्वाचं तुमचा आधार कार्ड, दुसरं महत्त्वाचं म्हणजे राशन कार्ड आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला राशन कार्ड कंपल्सरी लागेल. आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहात या ठिकाणी राशन कार्ड देऊ शकता, मतदान ओळखपत्र देऊ शकता, जन्मांचा दाखला असेल तो देऊ शकता, शाळा सोडण्याचा दाखला असेल तो देऊ शकता. अर्जदारांचे हमीपत्र सुद्धा या ठिकाणी लागेल. तो तुम्हाला कशा प्रकारे असेल ते तुम्हाला मी समजून सांगेल. बँकांचा पासबुकचं या ठिकाणी झेरॉक्स तुम्हाला द्यायचे. अर्जदारांचा फोटो असेल, महिलांचा परराज्यात जन्म असेल तर ते द्यायचं, नसेल तर काही देण्याची आवश्यकता नाही. अर्जदारांचे सदरचा अर्ज परिपूर्ण या ठिकाणी भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला जमा करायचं आहे. तर अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी काय काय या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारे जे आहे टिकमार्क करून घ्यायचे. आता टिकमार्क करत असताना प्रत्येक पॉईंट तुम्हाला वाचूनच टिकमार्क करायचा आहे. जर तुम्ही त्या पॉईंटमध्ये बसत नसाल आणि जरी तुम्ही टिकमार्क केला तर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार तुम्हाला या योजनेतून बाद करेल. त्यामुळे खोटी माहिती देण्याचा टाळा. योग्य ती माहिती या ठिकाणी जी खरी आहे तीच या ठिकाणी टिकमार्क करायची आहे. आणि या ठिकाणी हा शपथपत्र जे आहे तुम्हाला लिहून द्यायचं आहे, ज्यामध्ये या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करायची आहे, स्थळ दिनांक या बाबी आणि केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याबाबतचा हा एक फॉर्म असेल, ज्या अंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. आता ही जी पावती आहे ती तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडून या ठिकाणी मिळेल, ज्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक दिला जाईल, नाव, पदनाव, विभाग, ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी ही पावती देईल. फॉर्म भरल्यानंतरच ही पावती तुम्हाला मिळणार आहे हे एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला सर्वात अगोदर हा फॉर्म भरून द्यायचा आहे जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे किंवा अंगणवाडी सेविकाकडे. जर तुम्हाला डायरेक्टली जे अंगणवाडी सेविका असेल ती जर हा फॉर्म घेत नसेल तर तुम्ही जवळच्या महिला व बालिकास विभागाकडे जाऊन माहिती काढू शकता. या संबंधी हा फॉर्म कोठे द्यायचा, कोणाकडे द्यायचा, हा फॉर्म स्वीकारणे चालू आहे का, या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं जाईल. तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा नमुना अर्ज होता. हा अर्ज तुम्हाला घर बसल्या भरता येतो आणि हा अर्ज भरून तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही अडचणी या योजनेबाबत असेल तर कमेंटमध्ये सांगा. अशाच प्रकारे नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.